ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. माझ्या मराठीचा छंद माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. ज्ञानोबाची तूक याची मुक्तेशाची जनाईची. विचार दर्जा मिळाला म्हणजे काय तर जी भाषा 1500 ते 2000 वर्षापूर्वीची आहे. अभिजात दर्जा काही असाच मिळालेला नाही. कोणताही दर्जा किंवा सन्मान मिळायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा त्याचे निकष हे पूर्ण करावे लागतात. मग केंद्र सरकारच्या मानाने त्या सगळ्या निकषामध्ये आपली भाषा म्हणजे आपली मायबोली मराठी ही पूर्णतः उतरलेली आहे. कारण आपली भाषा 2000 पूर्वीपासूनची आहे. ती स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे आणि तिचं साहित्य फार मोठं आहे. पूर्ण जगाला ते सन्मानार्थ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्या सर्व संतांनी सुद्धा मराठी भाषेचाच आग्रह धरलेला आहे. उत्तुंग भरारी घेऊ दोन गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट अशी की आपण रोज एक पान तरी मराठी अवांतर पुस्तक वाचायचं. हा आता काही मुलांना माहिती सर अवांतर म्हणजे काय. आपल्या वर्गामध्ये शासनाने दिलेलं मराठीचं पुस्तक आहे ते तर आपण वाचतोच. आपल्या बाई आपल्याकडे वाचन घेतात, सर वाचन घेतात आणि आपण आवडीने सुद्धा वाचन करतो. पण याच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं असतात मग ती गोष्टीची असेल, साने गुरुजींचं पुस्तक असेल, उदाहरणार्थ श्यामची आई खूप छान पुस्तक आहे. त्याचं एक पान जरी रोज वाचलं. कवितेचं नाव आहे झटपट पटपट. काय नाव? झटपट पटपट. दामूची काकू बोलते झटपट, दामूची काकू बोलते झटपट. इतके झटपट इतके झटपट की ऐकणारालाही ते ऐकावे लागतात पटपट. तिथे ऐकणारालाही ऐकावे लागतात पटपट. शेजारचे जोशी अण्णा, शेजारचे जोशी अण्णा गातात झटपट, शेजारचे जोशी अण्णा गातात झटपट. इतके झटपट ही गाण्याच्या ओळी